आणि उपस्थित नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम। आज योगायोग म्हणावा की माननीय अण्णांची सेवानिवृत्ती आणि माझा वाढदिवस आणि माननीय अशोक कोळेकर साहेब यांचा पुण्यतिथी हे संपूर्ण एकाच दिवशी आलेले आणि हा योगायोगच म्हणावा। आता आपण इथे जे जमा झालो हे आजच असे जमा नाही झाले। याला 300, 350, 400 वर्षापूर्वी त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही संविधान लिहिलं आणि जास्तीत जास्त त्या संविधानामध्ये कामगार वर्गासाठी ते डॉक्टर बाबासाहेबांनी 16, 17, 18, 20 तास जागून ते बाबासाहेबांनी कार्य केलं। त्याची पोचपावती म्हणजे आज अण्णा रिटायर होत आहे आणि जे बाबासाहेबांना लोकशाही संविधानाच्या मार्फत जे शक्य पाहिजे होतं, जे अभिप्राय पाहिजे होतं की माझा भारत देशातला कामगार कसा निवृत्त होईल, तो अशा प्रकारे निवृत्त होईल। त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज आपण जमा झालो याची पायामुळं ही छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात दिली। ज्यावेळी पावनखिंडीमध्ये युद्ध झालं, छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरून पन्हाळगडावरून विशाळगडाला निघण्यासाठी ज्यावेळी पावनखिंडीत युद्ध झालं आणि त्या त्याचा इतिहास भरपूर मोठा आहे पण 1-2 मिनिटात संपवतो। त्यावेळी त्या पावनखिंडीमध्ये जेजारी बांधत ही तिथले स्थानिक सैनिक आपली शेती करून महाराजांच्या सैन्यात सहभागी व्हायचे। त्यावेळी त्या पावनखिंडीत मृत्यू पडले आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे सेवानिवृत्ती जे पेन्शन वगैरे आमच्या आदरणीय साहेब बोलले की आमचं नातं हे तुटणारं नाही कधी, कारण त्यांना पेन्शन चालू आहे आणि त्या पेन्शनच्या संदर्भात त्यांचं बोलणं चालणं येणं जाणं आमची ती राहणार आहे। ही पायाभूत छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात रवली होती की नुसता माझ्या सैन्यात दाखल झाला आणि मृत्युमुखी पडला त्याचं माझं नातं संपलं। ते औरंगजेबाच्या सैन्यात होतं, आला मेला संपला तुझा आणि माझा विषय संपला, हे औरंगजेबाचं कार्य होतं। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकात जेजारी बांधलांना सेवानिवृत्ती देण्याचा, त्या युद्धात ते मरण पावले त्यांच्या कुटुंबाला पोहोचण्याचा, सेवानिवृत्ती अनुकंपावर नोकरी देणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी कार्य केलं आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही संविधानाच्या मार्फत ते उतरवलं। ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं की बाबा एवढी मोठी घटना लिहिली तर काय अवघड नाही का झालं, नाही बोलले काहीच अवघड नव्हतं, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या डोळ्यासमोर उभं केलं, त्यांचं कार्य डोळ्यासमोर उभं केलं आणि ते मला लिहिणं सोपं झालं। त्याच प्रकारे मी बोलतो साहेबांनी बोललं की तुमचं आणि आमचं नातं तुटणार नाही। मी माझे वरिष्ठ, माझे युनियनचे संपूर्ण वरिष्ठ मान्य चरणदादा साहेब, या नव्या मुंबईचे शिल्पकार मान्य गणेश नाईक साहेब, संजू नाईक साहेब यांच्या आम्ही अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठोक मानधन कामगार श्रमिक सेनेच्या माध्यमातून आमच्या ठोक मानधन कामगारांचे प्रश्न सोडवत असतो। जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी गुलामी नष्ट केली, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कार्यात गोरगरिबांचं दुःख दूर केलं, त्याचप्रमाणे उपस्थित जनसमुदाय माननीय संपूर्ण साहेब लोक अधिकारी वर्गाने नवी मुंबई महानगरपालिकेला आम्ही विनंती करतो की ज्या प्रकारे एक 80 वर्षाचा माणूस अक्रोडचं झाड लावत होता आणि त्यावेळी बाकीचे हसत होते की 80 वर्षाच्याने अक्रोडचं झाड कशाला लावतो, तो बोलतो बाबा मी मागच्या कोणीतरी अक्रोडचं झाड लावलं ते खाऊन मी जगलो आणि मी आता लावतोय ते खाऊन दुसरे जगतील। त्याचप्रमाणे जसं तुम्ही सेवानिवृत्त होत आहे हे तेवढं दुःखदायक पण आहे आणि तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती पण आहे। त्याच पद्धतीने तुमच्या मागोमाग आम्हालाही त्याच्यामध्ये सामावून घेण्यात यावं अशी माझ्या संपूर्ण ठोक मानधन कामगार बांधवांच्या तुमचं मार्गदर्शन आम्हाला सोबत राहावं। मान्य दाखे साहेबांच्या माध्यमातून मी श्रमिक सेनेत आलो, त्यानंतर पालवी साहेब भेटले, दिलीप गोयल साहेब भेटले, नंतर संपूर्ण राजू अण्णा, जगदीश बोराडे यांच्या माध्यमातून भरपूर कामं आम्ही सॉल्व्ह केली। पीएफ, मेडिक्लेम, PSI संपूर्ण कामं आम्ही करत गेलो तर आणि हे मान्य श्रमिक सेनाच करू शकतं, दुसरं कोणी करणार। मला इथं काय दुसरं थोडं बोलायचं नाही पण सांगतोय फक्त। म्हणून जास्तीत जास्त ठोक मानधन कामगारांनी आमच्या पाठीशी उभा राहून आपलं जीवन कसं सुखकारक करता येईल याच्या आतल्या भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगता येत नाहीत, काही काही गोष्टी किंवा काय बोलता येत नाही, पण तुम्ही आमच्या सगळं राहा, आमच्या युनियनशी निगडीत राहा। त्या युनियनच्या निगडीत राहिल्यावर आम्हाला ते संख्या दाबून मान्य डॉक्टर साहेबांशी ते बोलता येतं, करता येतं। हे व्यासपीठ ऍक्च्युअली ते नाहीये बोलण्याचं, पण ते तशी वेळ पण भेटत नाही कधी तुमच्याशी कनेक्टेड होण्याचं, म्हणून हे 2 शब्द वेगळे बोलतोय। म्हणून मी जास्तीत जास्त ठोक मानधन कामगारांना आवाहन करतो या माध्यमातून, मान्य संपूर्ण मान्यवर आहेत, संपूर्ण आमचे वरिष्ठ आहेत, इथं संपूर्ण आहेत,
आम्हाला तुमच्यासाठी भरपूर काय करायचं आहे, पण तुमच्याकडून पण तेवढा प्रतिसाद भेटला पाहिजे. क्रिया तशी प्रतिक्रिया उमटते. तुम्ही जर प्रतिसाद दिला असाल तर इकडून क्रिया अजून चांगली उमटेल. म्हणून मी जास्तीत जास्त लोकांना बोलतो की आमच्याशी कनेक्ट राहा, आमच्याशी विश्वास ठेवा आणि तुमचं आयुष्य सुखकर. जसे आज अण्णा रिटायर झाले तसं तुमच्या आयुष्यात पण एक रिटायरमेंटचा चांगला क्षण यावा आणि या संपूर्ण ठोकमानधन कामगारांना एकत्र आणण्याचं माझे मार्गदर्शन गोरख सावंके याच्याखाली चालू असते. म्हणून मी थोडक्यात संपूर्ण हे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.